मागील 18 दिवसापासून जो गोकुळ कारखान्याच्या संदर्भात हा आंदोलन सुरू होता शेतकरी भगिनी बंधूंचा, गोकुळ कारखान्याने ऊस जाऊन खूप महिने झाले तरी बिलं मिळत नव्हते, त्यामुळं आंदोलन केला होता. मागच्या आंदोलन जेव्हापासून सुरू झालं, वास्तविक ह्याच्या अगोदरपासूनही आम्ही लक्ष ठेवून होतो, पण ह्या सगळ्या गोष्टी जे कारखान्याच्या मालकांकडून तशा सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. पण मागील 4-5 दिवसापासून मी असेल, माननीय पालकमंत्री असेल, माननीय कलेक्टर असतील, आमचे सगळे सहकारी नेते असतील, आम्ही ह्या सगळ्या गोष्टीवर कारखान्याच्या मालकासंदर्भात चर्चा करत होतो. काल रात्री शेवटची बैठक झाली आणि त्या बैठकीत जो सकारात्मक निर्णय व्हायचा होता, एक कारखान्याचे मालक आणि पुढचे एक त्या संदर्भात व्यवहार करणारी पार्टी, ह्या दोघांची बैठक माझ्या उपस्थितीत झाली आणि त्याच्यामध्ये जो अंतिम निर्णय आम्ही सोमवारी ते दोघं घेत आहेत ते माझ्या उपस्थितीत अंतिम निर्णय झाल्याबरोबर लवकरच कमीत कमी दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जातील. कारखान्याच्या मालकाने असं काही केलं नाही तर त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल करून त्यांच्या प्रॉपर्टीवर कारवाई करण्याचं आश्वासन माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहे. पण तशी वेळ न येऊ देता लवकरात लवकर पैसे जमा करू असं हे कालच्या बैठकीत निर्णय झालेला आहे. आणि माझ्या विनंतीला मान देऊन अमोल पाटीलजी असतील, अरविंदजी असतील, त्यांचे सगळे सहकारी भगिनी बंधू असतील, त्यांनी मान देऊन आज आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे आणि कदाचित हे परत आंदोलनाची वेळ येणार नाही अशी आम्ही व्यवस्था त्याची केलेली आहे. पण या दोघांचाही आणि शेतकरी भगिनी बंधूंचं मी आज विशेष आभार व्यक्त करतो. त्यांनी माझ्या शब्दावर विश्वास ठेवून आंदोलन स्थगित केलं. दादा, खरं तर 130 कोटी रुपये थकवले गेलेले होते. कोणतीही परवानगी गाळपाची नसताना हा कारखाना सुरू राहिलेला होता. खरं तर या पुढच्या कालावधीमध्ये यात काही बदल होणं अपेक्षित आहे का या सगळ्या? नाही, मला 130 कोटीच्या आकड्याबाबत साशंकता आहे. वास्तविक तो फिगर मिसमॅच होतो. मी कारखानदारांकडे जेव्हा माहिती घेतली त्यामुळं तो फिगर कमी आहे, एक्झॅक्ट माहीत नाही, पण त्यामुळं थोडासा तो आकडा तो खूप वाढलेला आहे. तेवढा फिगर नाही, एक साधारण 30 कोटीच्या आसपास काहीतरी अशी रक्कम आहे आणि ते कालच्या बैठकीत झालेला निर्णय ते लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.